ओव्हरमध्ये तुला आहे ना वॅम मेथड येते, नॉर्थ वेस्ट येते आणि मोदीन आणि हे लागते फक्त लिस्ट काउंट मेथड. आता ही लिस्ट काउंट मेथड सांगतो. हे क्वेश्चन आपल्या क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन नंबर दुसऱ्यातला हा सी आहे. आपली जी क्वेश्चन पेपर आहे मागची त्यातला. आता हे क्वेश्चन सॉल्व करायचे लास्ट क्वेश्चन मेथडने सॉल्व करायचं आहे ना. याच्यात ह्या मेथडमध्ये काय असतं माहिती आहे का, लास्टमध्ये याच्यामध्ये जी सगळ्यात स्मॉल जी संख्या असते ना तिथून सुरुवात करायची असते. आता हे तर माहिती असं नाही, डिमांड म्हणजे एवढी, गरज सप्लाय म्हणजे एवढे आपल्याकडे समज पैसे, उदाहरणार्थ एवढे पैसे लागते द्यायला एवढे पैसे फक्त, थोडक्यात डिमांड आणि सप्लाय नावातच अर्थ आहे. तर याच्यात जे सगळ्यात स्मॉल असतं ना तिथून सुरुवात करायची. ह्यामध्ये सगळ्यात स्मॉल 12 आहे. मग 12पासून 12ची डिमांड 300 आणि सप्लाय किती आहे 400. एकूण 400 असल्यामुळे याला इथं किती लागायचे 300 दिले, इथं 300 भेटले आपल्याला सप्लाय, इथं झाले 0. हे 0 झाले म्हणजे हे सगळं उरलं, इथं उरले 100. 300 गेले 100 उरले. याच्यानंतर यांचं संपलं, हे रेश मारल्यामुळं हे सगळं खोडलं. ज्यावेळेस जर इधरचं जर 0 झालं तर ह्या रो खोडायची, इकडचं जर 0 झालं तर हा रो खोडत जायचा. आता हे सगळं गेलं. आता ह्यामध्ये सगळ्यात छोटा आहे 30ला गरज आहे 300ची आणि द्यायला किती फक्त 30च्या पुढं 100 घेतली, इथं झालं 0. 300तून इथं उरले 200. हा 0 झाला म्हणजे हे 30 गेले, हे 80 गेले, ही अख्खा रो गेला. तर यामध्ये सगळ्यात स्मॉल आहे 45ला गरज आहे 200ची, सप्लाय 200, गरज आहे 200 दिली, इथंचे 200 0 झाले. इथं हा 0 झाल्यामुळं हा 90 उडाला, हे 300 उडेल, हे 45 उडेल. हा 0 झाल्यामुळं हा 90 उडाला, हे रो गेला. उरले खाली फक्त 70. गरज आहे कितीची 300ची, सप्लाय 300, इथं 300 देऊन टाकली, इथं झाले 0. 300 भेटले आपल्याला सप्लाय, इथं झालं 0. हे पण उडलं, हे झालं. आणि ह्यांची हे ना बॅलन्स होती, याची बेरीज करीत असतो आपण, यांची इथं 900 आली असती. हे बॅलन्स होते म्हणून सगळ्यांना आपण देऊन टाकलं. त्याच्यात काय कॉस्ट काढायची ना, तर त्यासाठी फक्त हे जे प्रत्येक म्हणजे 300नी हे पाय पहिलं काय येईल, हे पहिला रो समज हे घ्यायचं, कितीने याला भागायचं आहे. पहिले काय येईल 300 गुणिले 70, नंतर अधिक 300 गुणिले 12, यामध्ये अजून किती 100 गुणिले 30, आणि यामध्ये 200 गुणिले 45. तर त्याचं येईन समज यांची बेरीज 2100 3600, याचा गुणाकार करायचा 9000 इक्वल टू 17,700 रुपये कॉस्ट आली आपली. ही अशी कॉस्ट काढायची 17,700 रुपये. हे का फायनल आन्सर झालं. हे येईन 5 मार्कला आपल्याला मागच्या वेळेस आलेला आहे. याच्यातला ह्यावेळेस पण एक पडेल आणि वरचे ह्यात 2 मेथड येते, मग याची 5 15 मार्क 5 इथंच झाली. यात टेन्शन लोड घ्यायचं नाही. बाई याचं एक अजून एक क्वेश्चन पाहू. ओके, ह्यो पण त्याची लिस्ट काउंटने आपल्याला सॉल्व करायचं ना. लिस्ट काउंटने इथं याची बेरीज आणि याची बेरीज करीत असतो आपण. तर याची XYZ समज किती होता असेल ते होत असेल. हे काय डिस्प्ले 14 16 15 14 16 15 जाऊन दे परत इथे शेवटला. याच्यात काय करायचं, जो सगळ्यात स्मॉल आहे का त्याच्यापासून सुरुवात करायची. सगळ्यात स्मॉल कोणी याच्यात 1 आहे. 1ला गरज कितीची 15ची, द्यायला किती 14 दिले, इथं 0 झाला. 15तून 14 भेटली पण 1 उरला, इथं 0 झाला, हे उरलं संपलं. यामध्ये सगळ्यात स्मॉल 2 आहे, इथं 1 2 आहे, हे 1 2 आहे. पहिला इथं समज 2 कोणचा घेतला तरी काय अडचण नाही, याला 2 घेऊ. द्यायला आहे 16, गरज आहे 1ची, 1 देऊन टाकला, इथं 15 उरले, इथं 0 झाला, 1 आपल्याला भेटला. हे पाय हे 6 गेले, हे 14 गेले, हे 2 गेले. नंतर इथं जे 2 कडून हे स्मॉल आहे म्हणजे लहान असल्यामुळं याला 5ची गरज आहे, याला 4ची गरज आहे, 4 देऊन टाकले, इथं 1 उरला, इथं 0 झाला, हे उरलं 0 झाल्यामुळं. यामध्ये आपल्याला सगळ्यात स्मॉल 3 आहे. 3ला लागते 10, सप्लाय 1 देऊन टाकला, इथं उरले 9.
इथं 0 झाला, 1 गेल्यामुळं ह्या की रो खोडले जाणार. गेली की सगळी रो राहिल्या फक्त 8 आणि 9. सगळ्यात स्मॉल कोणी 8, अजून 8ला येणार, 8ला करायचे 6ची द्यायला आहे 15. 6 दिली, इथं 0 झाली, इथं 15तून 6 गेली, इथं 9 उरले. हे इथं 0 झाल्यामुळं हे खोडलं, 8 खोडला, 4 खोडला. आता याच्यात फक्त एक शेवटचा 9च उरला आहे. 9ला करायची, 9ची सप्लाय पण किती आहे 9चा. इथं 9ला 0 झाली, इथं 9ला 9 देऊन टाकली, इथं 0. हे एक झालं आपलं सॉल्व. डबल यामध्ये डबल मॉगच आणि याचं आहे का सगळं लिहून घ्यायचं. 1 गुणिले 4 हे पाहिजे, इथं आहे का अलोकेशन 1चं 4चं आहे, अधिक 8 गुणिले 6 अधिक 9 गुणिले 9 अधिक इक्वल टू याचा गुणाकार होतोय 14, 48, 81, 2, 3, 8. याची कॉस्ट 156. याचे तेवढ्याचे फक्त एक करायचं. हा आपण कट मारल्याच्यानंतर डबल एक नवीन टेबल आखायचा. समज इथं 9ला 9 अलोकेट केले, 8ला 6 अलोकेट केली, इथं 1ला 3 केले, हे बाकीचं तसंच ठेवायचं. हे अलोकेशन केलं डबल एकदा लिहायचं. हे पण हे येईन समज 5 मार्काला येईन. तिन्ही मेथडमधला एक तर फिक्स येईन 5-5 मार्काला. हे जर लिस्ट 2 तर तुला येते. हे बघा आता ही मोदी मेथड आपलं क्वेश्चन नंबर 3ऱ्यातलं बीच आहे, पेपरमध्ये जी घेतलेली तीच. हे तिन्ही या मेथडनी आपल्याला अलोकेशन करून दिलेलं आहे. याची टोटल कॉस्ट येते 52. टोटल कॉस्ट येते 52. म्हणजे समज तिन्ही ते गुणाकार वगैरे आपण करतो ना, 6 गुणिले 3, 2 गुणिले 3, 1 गुणिले 3, 6 1, याची बेरीज करून सगळं म्हणजे आपलं टोटल येतं आहे 52 रुपये कॉस्ट पडते याची. तर काय करायचं, CIJ - UI प्लस VJ लिहून घ्यायचं. जसं तसं कॉलम घातला. आता आपल्याला यांची व्हॅल्यू द्यायचे. V1ला आपल्याला एक लागतो आहे, मग इथं V1चं आणि V3 इथं किती दिलं, एक येईन. हे पाहिजे इथं द्यावं लागेल आपल्याला, एक लागतो ना. याच्या आणि याच्या समोरचं पाहिजे. याच्याने इथं 1 लागतो आहे आपल्याला. थोडं सॉरी आहे पाहिजे, इथं वर गेलं. U1 इथं खाली, U1 U2 U3. ओके, इथं 1 येण्यासाठी 1 घातला, इथं काय करावं लागेल, -1 करावं लागेल, तेव्हा इथं एक भेटेन आपल्याला. तसंच V2 आपल्याला V2ला कोणी वरती पाहिजे, इथं का अलोकेशन नाही आहे, वरतीच फक्त V2ला 3 आणि इकडचं पाहिजे. आपण किती द्यायला लागते, इथं का आपल्याला 3चे करायचे, इथं 3 आहे म्हणून इथं आपण 3 घेणार ना, V2चे 3. आणि इकडं आपल्याला 3ने मायनस करावं लागेल, तेव्हा आपल्याला 6तून 3 भेटते. समज इकडं हे झालं का, राहिलं कोणचं, V3ला किती आहे, 3चे घ्या. V3 कुठं 3. इकडे का किती द्यावं लागते, इथं आपलं समज ऑलरेडी इथं 0चे. कारण स्टार्टिंग करताना असं करायचं का, ज्या रोमध्ये सगळ्यात जास्त अलोकेशन आहे त्याला 0 द्यायचं अगोदर. इथं 1च होतं म्हणून इथं नाही त्याला पाहिजे, इथं 1 आणि इथं 1. ह्या रोमध्ये 2दा झालं होतं म्हणून इथं 0 दिलं. खालच्या रोमध्ये एकदाच होतं, ठीक आहे. आणि V3 इथं 3 करावं लागते तेव्हा. आणि V4ला आपल्याला 1 लागतोय. हे पाय 6चं अलोकेशन आहे, इथं V4ला 1 लागतोय. तर याच्या पुढं इथं 0 ऑलरेडी इकडून 0 आहे, 0तून 1 गेला, 1च होणार आहे. इथं V4ला आपल्याला 1 भेटतोय, ठीक आहे. आता पुढची स्टेप काय करायची, Vi - VJ. याच्यात काय करायचं, हे जे अलोकेशन केलेले आहे ना, इथं मी पॉईंट म्हणून डिनोटेट केलं आहे. हे पाहिजे समज इथं 2चे तास लिहायला, पण इथं अलोकेशन होतं ना 3ला 6चं, तिथं समज डॉट दिला. डबल इथं 4 आहे असाच लिहायला, 5 आहे असाच. डबल इथं 3ला अलोकेशन होतं म्हणून इथं डॉट दिला. समज हे असं करून घ्यायचं का, आपल्याला त्यांची व्हॅल्यू द्यायची असते. U1 U2 आणि U3च्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. याची -3, याची 0, याची -1, याची 1, याची 1, याची 3, याची 3, याची 1. हे एक व्हॅल्यू आहे आपल्या UI आणि V1च्या. आता याच्यात काय करायचं, ह्या व्हॅल्यूने आपल्याला म्हणजे याच्यात टाकायचे वरती ते. आता हे जे अलोकेशन उरलेलं आहे ना, याची आपल्याला याची म्हणजे बेरीज करायची, मायनस करायचं आणि इथं लिहायचं आहे. आता पहिलं जर घेतलं ना, याच्या समोरचं आणि याच्या समोरचं घ्यायचं. म्हणजे किती V1 आणि V3 एका 3तून
आता व्ही2 अलोकेशन करायचं आपल्याला, कारण व्ही म्हणजे 2 हा व्ही1च्या रांगेत आहे. तर 1 - 3 समज किती इथं याला ब्लॅक पेनने करतो, इथं का याला भेटतील 2. ठीक आहे. व्ही2ला कुठे आहे ना लोकेशन, हे पाहिजे हे 4ला आणि इकडं पुढं कोण 0, 3तून 0 गेले 3 बरोबर. हे बाय इथं 3ला, 3च्या पुढं कोण आहे 1, इथं 3 आहे, 3तून 1 गेला, इथं याला डबल 2 भेटणार. पुढं आलो व्ही3चं वरचं समोरचं पुढचं पाहिजे याच्यासमोर 4 3, 3तून 3 गेले 0, 5 हे बाय 5तून 3 आणि 1 इथं येते 2, 1तून समज 3तून 1 गेला 2 आणि या ठिकाणी येते 0, 3 - 1 आणि 1 मायनस मायनस 1 मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस प्लस होईल, पण जाते समज 0 आलं. ठीक आहे. तर याच्यात आहे ना तू पाहिजे थिटाचं बोलली होती, तर याच्यात कधी करायची गरज होती का येणे जर याला भाग जर जाते पाय 2तून 2 इथं निगेटिव्ह संख्या नाही आली कोणची, वरची जे लिहिले ना इथं जर मायनस जर आला असतं तर मग आपल्याला तिची ते दुसऱ्या स्टेपने त्याला थिटा देऊन सॉल्व करावं लागलं असतं ते मायनसचं समोर प्लसमध्ये. पण इथं ऑलरेडी काही मायनस आपलं येतच नाही, कारण 2तून 2 पण जाते, 4तून 0 पण जाते, समज 2 पण, म्हणजे फक्त इथं जर मायनस जर संख्या जर आली ना तर ते करावं लागतं. इथं सगळ्या प्लस संख्या आल्या आपल्या, 4तून 3 जाते, 3तून 2 पण जाते, म्हणून डबल काय लिहायचं ऑल CIJ = 0, म्हणजे जी आपली कॉस्ट जी आलेली होती ना, हे पाहिजे इथं वरती समज याची कॉस्ट होती ना 52 आलेली, ते कॅल्क्युलेशन करून, तर याची कॉस्ट किती राहील आपली 52. हे काय झालं फायनल ॲन्सर. हे आपला क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन आहे. आणि याच्यात जर समज इथं जर मायनस व्हॅल्यू येत असती तर आपल्याला पुढे ते ठिकाणी फिरावं लागलं असतं. बस मायनस काय शक्यता येत नाही. याचं झालं 52. एवढंच याच्यात फक्त. आणि 2 त्या तुला यायचे ते बाय.